श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, हा संदेश तुमच्यासाठी जीवनात अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे. या संदेशाला तुम्ही दुर्लक्ष न करता येत्या 15 मिनिटापर्यंत ऐकून बघा. तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडेल. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला येत्या 15 मिनिटापर्यंत नक्की ऐकून बघा. हे ते 15 मिनिट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्हाला तुमच्या जीवनात हे फार उपयोगी ठरणार आहेत. हे तुम्हाला नवीन दिशा आणि आयुष्याला नवीन मार्ग दाखवतील. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल आणि स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, कुणाचे नसतात हक्क कुणावर, पण तरीही डोळे भरतातच ना. मुळात अपेक्षा करू नये, पण तरीही आस लागतेच ना. हिशोब मांडायचा सारा तर आकडे कमी पडतील ना. तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना. लाग झाला असेल मनाचा दगड, तरीही आठवणी त्याला पाझर फुटताच ना. आयुष्यात आपलं कोणी नसेल, पण आपण त्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवले तर त्याच्यासाठी किंवा त्याच्या दुःखासाठी आपलंही मन दुःखी होतच ना. आयुष्यात लक्षात ठेवा, कुणी आपलं नसलं, पण त्याने सुखाचे काही क्षण आपल्यासोबत घालवले आणि त्याच्यासोबत काही दुःखाची घटना किंवा वाईट घडले तर आपल्यालाही दुःख वाटतं. हेच तर माणुसकीचा धर्म असा म्हटला गेलेला आहे. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आयुष्यात बऱ्याच वेळेला असे वळण येतील, त्यावेळेला तुला सर्व काही वाटेल अशक्य, पण तेव्हा घाबरू नको, कारण तेव्हा स्वामी करतील सर्व शक्य. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रपणे ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमवली आहे. आयुष्यात बऱ्याच वेळेला खूप जास्त दुःख येते. त्या दुःखाचा सामना करा आणि सतत पुढे चालत राहा. सगळे म्हणतात, आयुष्य एकदा मिळते, भरपूर जगायचं असतं, पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावर आयुष्याची किंमत कळते. म्हटलं चला सुरुवात करून स्वतःसाठी जरा जगून बघूया, पण कर्तव्याच्या लोढापुढे नंदी बैल हा लागतो झुलू. आता संपेल मग संपेल, जबाबदारीचं ओझं हटेल, उडण्यासाठी माझे पंख मोकळे होतील असं वाटतं, पण ते वृद्धापणापर्यंत जावंच तर कधीही होत नसतं. त्यामुळे आयुष्यामध्ये छोट्या छोट्या क्षणात आनंद जाणून घ्या. आयुष्य हे खूप मोठं आहे, त्या जे छोटे छोटे तुम्हाला आनंद मिळतील त्यातच आपलं समाधान म्हणायचं. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्याच्या वाट्याला आलीच पाहिजे. जर रोज स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन जातो. आयुष्यात सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागेल आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहे. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन दुसरं काय देणार आहे देव? लक्षात ठेवा, देव म्हणतो, मी सदैव तुमची मदत केली आहे, मी आत्ताही तुमची मदत करत आहे आणि मी तुमची मदत करत असणार आहे. समुद्राचं पाणीही खार आणि डोळ्यात गेलं तर समुद्राचं पाणी कितीही अफाट असलं तरी डोळ्यातले जे आपले जलन होते ते कधीही साध्या पाण्यानेच निघते. समुद्राच्याच पाण्याने ते जलन निघू शकत नाही. त्याचप्रमाणे आपले कर्म आपल्याला सुख किंवा दुःख देतात. देव त्यात काहीही करू शकत नाही. जर देवाची भक्ती कराल आणि कर्म वाईट असतील तर देवही असमर्थ आहे तुम्हाला सुखी ठेवण्यात. देवाची भक्ती करा आणि कर्म योग्य आणि चांगले ठेवा. देव नक्की तुम्हाला सुखी ठेवेल. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती व्यक्ती समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांना करायची आहे ज्यांनी मुखवटा नकली आहे. आयुष्यात सर्वात स्वस्त जी गोष्ट आहे ते म्हणजे इतरांचे मन तोडणे. कारण लोक आजकाल इतरांचं मन खूप आरामात तोडतात आणि निघून जातात.
नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून असे मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते, कारण त्याशिवाय आयुष्य काय ते कळत नाही. आपल्याला या जीवनात फार म्हणजे मर्यादेबाहेर असली पाहिजे अशी गोष्ट निर्माण करायची. साहित्य, संगीत, सुगंध, स्नेह, सहवास यांचा इतकं वेळ आहे की या जगात निरोप घेताना यांचा आपल्याला यातना होणार. आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून त्यांची भक्ती करणे. जर तुमची खरीखुरी श्रद्धा ही योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते आणि स्वामी समर्थ तर सदैव सोबत असतात, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ज्या घरात एक तरी भाग्यवान व्यक्ती असेल जो देवाचे नामस्मरण करत असेल, त्या घरात संकटे कधीही येत नसतात. पैंजण जरी सोन्याचं असलं तरी पायातच घालावं लागतं आणि टिकली जरी रुपयाची असली तरी कपाळालाच लावावी लागते. किमतीवर अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्व किंमत ठरवत असतं. आपलं अस्तित्व काय त्या टिकलीप्रमाणे डोक्याला लावण्याचं की त्या सोन्याच्या पैंजणाप्रमाणे जे पायात घालायचं ते पहा. पहिले आयुष्यात तुम्हाला काय करायचं हे ठरवा, नंतर त्याच्यासाठी योग्य कर्म करा, कारण योग्य कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्त्व द्या, कारण मागितलेलं स्वार्थ आणि दिलेले प्रेम म्हटले जाते. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतील. स्वामी सांगतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. स्वामी नामस्मरण कर, तुला त्याचे महत्त्वही कळेल. स्नान करताना नाम घेतले तर तीर्थस्नान होईल. भोजन करताना नामस्मरण केले तर तो प्रसाद होईल. चालताना नामस्मरण घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नामस्मरण घेतले तर ते महाप्रसाद होईल. झोपताना नामस्मरण घेतले तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर कर्मभक्ती होईल. घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल. आयुष्यात मनासारखे कोणाला जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजे आत्मध्यान होय. आणि आयुष्यात जर आपल्याला मनाप्रमाणे जगायचंय तर प्रयत्न करू शकतो की स्वतःच्या इच्छा पूर्ण होतील. स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा. मेहनतीने स्वतःच्या इच्छा पूर्ण करा आणि नक्की आयुष्यात तुम्ही सुद्धा मनाप्रमाणे जगू शकता. बऱ्याच वेळेला संकटे येतील जे तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न करतील, पण त्याचा सामना करून तुम्ही पुढे जा, कारण तेव्हाच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जगण्याची एक संधी मिळू शकते. सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र सर्वांपासून अलिप्त राहतो. सूर्य कधीही चारित्र्यहीन नसतो. सूर्य एखाद्या नालीवरही प्रकाश टाकतो. सूर्य एखाद्या फुलावरही प्रकाश टाकतो, पण नाली दिला म्हणून तो कधीही गद्दळ किंवा वाईट होत नसतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते ते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येतात ते आपले साठवलेले पुण्य. त्यामुळे आयुष्यात संकट असेल तर संकटाच्या वेळेला आपले पुण्य कामाला येतील हे लक्षात ठेवा आणि कधीही पैशापेक्षा जास्त पुण्य कमवा. इतरांची मदत करा. इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद बघा. आयुष्यात सतत पुढे चला आणि जो व्यक्ती सतत प्रयत्नशील असतो त्याकडे लक्ष द्या. जो व्यक्ती आयुष्यात स्वतःला सर्वात जास्त हुशार समजतो तो सर्वात पुढे जात असतो. वाईट मार्गाने कमावलेले धन आणि बोलून दाखवलेले मन कधीही तुटत नाही, पण ते तुटून निघते. आयुष्यात आपल्या शब्दाने एखादा व्यक्ती आपल्याला सोडून सुद्धा जाऊ शकतो, हे तुम्हाला कळणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज हे कितीही मोठ्या संकटातून आपल्याला बाहेरून काढतील. लक्षात ठेवा, आपल्याला कितीही मोठं संकट येऊ द्या, स्वामींचे नामस्मरण करत असाल तर स्वामी लवकर तुम्हाला त्यातून मुक्ती देतील. तुम्हाला त्या संकटातून बाहेर स्वामी लवकर काढतील. आपण वाईट संगतीत न जाता चांगल्या संगतीत गेलेले चांगले असते. आयुष्यात अडचणी येतील, अडचणींचा सामना करा आणि सतत पुढे चालत राहा. जगात जे लोक दुःख भोगतात त्यांना मागील जन्मी अमूल्य एक कर्म केले असते. जरी समजले नाही तरी ते त्यांना समजून घ्यायला हवं की आपण मागच्या जन्मात खूप पाप केले, त्यामुळे आपल्याला एवढे दुःख मिळत आहेत. तर ते पाप फेडायचे कसे? एक तर देवाची भक्ती करा. दोन, या जन्मात पाप तर नाही पण पुण्य करा. आणि जर या जन्मात सुखी सुद्धा राहायचं असेल तर आयुष्यात इतरांना आनंदी ठेवायला शिका. हे काही गोष्टी केल्याने तुमचे आयुष्यातील अनंत दुःख आपोआप दूर व्हायला लागतात. पाय घसरला तेव्हा सावरायला कोणी नव्हतं. धाय मोकळून रडते तेव्हा आवरायला कोणी नव्हतं. एकटे होते तेव्हा एकटेच राहिले. आता आयुष्यात एकटेपणात खूप फरक आहे
सोबत राहण्यात आणि एकटेपणात असण्यात आयुष्यामध्ये खूप मोठा बदल दिसतो. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येते. त्यामुळे आयुष्यात कधीही तुम्ही जास्त पैसा नाही तर माणसे कमवायला शिका, कारण तेच तुमच्या वाईट काळात सोबत असतील. स्वामी म्हणतात, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता, मी सदैव तुमची साथ देत असतो. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे तर आधीच असतात. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेला साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला एकटे सोडणार नाही. आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्याला फार किंमत मोजावी लागते. अडचणी असतील त्या अडचणींचा सामना करा, सतत पुढे चालत राहा. आयुष्यामध्ये प्रत्येक संकटात तुम्हाला साथ देण्याची गरज असते. आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्याला अडचण असते, पण जी अडचण सर्वात मोठी असते ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करण्याची. स्वामी बोलतात, मी सदैव तुमची साथ देत आहे, मी सदैव तुमची साथ दिली आहे आणि तुमची भविष्यातही मी साथ देणार आहे. विश्वास ठेवा, परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्मे करीत आहो अशी जाणीव ठेवणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या हातातून वाईट कृत्य घडू शकत नाही. माझ्यातील प्राण तू घेणारा, श्वास तू घेणारा, या जीवाची ओढ तुलाच लागलेली, अंतःकरणात होणारा भास तू, सत्यकर्माचा द्वार तू, मोक्ष प्राप्तीचा मार्ग तू, तुझा विन प्रार्थ कुणाला. श्री स्वामी समर्थ महाराज, तुमच्यामुळे सर्व जीवन चाललंय आणि असंच आयुष्य चांगलं चालू द्या. कोणाला आपलं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते त्या दोऱ्या सुईमधून प्रवेश करतो आणि ज्या आयुष्यात चांगलं संबंध आणि नातेसंबंध असतात ते लवकर तोडायचे नसतात. आयुष्यात एक गोष्ट सर्वात महत्त्वाची, जर आपली व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक काय ते विसरा, आणि चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती कोण ते विसरा. या गोष्टी तुम्हाला आयुष्यात सतत चांगल्या प्रकारे पुढे नेतील. बसता, उठता, चालता, बोलता जर तुमच्या मुखी स्वामी समर्थाचे नाम असेल तर तुम्हाला कुणीही आडवं येऊ द्या, स्वामी तुम्हाला त्यातील मार्ग मोकळा करतील. कितीही मोठं संकट असू द्या, कितीही मोठी अडचण असू द्या, तुम्हाला स्वामी रस्ता दाखवतील. स्वामी, माझ्या नशिबात पुढे काय हे काय आहे ते माहिती नाही, पण तुमचे नामस्मरण करतो त्यामुळे सर्व चांगलेच असेल अशी अपेक्षा ठेवतो. स्वामी सांगतात, जो माझ्याकडे 4 पाऊले चालतो त्यासाठी मी 100 पाऊले चालून येतो. तू फक्त माझे नामस्मरण कर, मी सदैव तुझ्या पाठीशी असेल, तुला कधीच एकटे सोडणार नाही. वाईट काळात तुझी साथ देईल, अडचणीच्या काळात तुझी मदत करेल. तुला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ नामस्मरणावर विश्वास ठेव, तुला प्रत्येक अडचणीत मी मदत करेल. आयुष्यात बऱ्याच वेळेला तू अशा जाशील काळोखात ज्या वेळेला तुझी सावली देखील सोडेल तुझी साथ, पण काळजी करू नको, त्यावेळेला अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक स्वामी समर्थ देतील तुझी साथ. जेव्हा तू जाशील अशा अंधारात, तेव्हा तुला वाटेल की कोणीही नाही माझ्यासोबत, तेव्हा स्वामी तुझ्या देतील साथ. स्वामी ज्याची साथ देतात त्याची साथ कधीच सोडत नाही. त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वामी जेव्हा सोबत असतील तेव्हा तुम्हाला भिण्याचे कारण नाही. स्वामी बोलतात, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांना देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते, जे स्वतःचं राज्य स्वतः निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात. हरल्यावर जर तुम्हाला पुन्हा उठण्याची इच्छा होत नसेल तर आधी स्वतःकडे बघा. तुम्ही सुरुवात का केली ते आठवण करा. तुम्ही आपल्या प्रयत्न करायला लागेल. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संथपणा व खळखळपणा जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर, दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते. तसे स्वतःला स्वतःकडून विसरून पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्व उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकते. परावृत्त जीवनाची चमक व प्रकाशपेन उगदी तसेच असते. आयुष्यात सर्वांचे आयुष्य तसंच असते. दुरून पाहायला तर स्थिर दिसते, पण जवळ गेल्यावर कळते की ते किती उथलपुथल आहे. त्यामुळे कधीच काळजी करू नका आणि कधीच दुसऱ्याच्या ह्याच्यावर लक्ष देऊ नका. दुसऱ्याच्या गोष्टींकडे लक्ष न देता स्वतःकडे लक्ष द्या. प्रत्येक प्रार्थना, कदाचित एखाद्याच्या नशिबात तुमची प्रार्थना वाट पाहत असेल. प्रार्थना ही नक्की काम करते, फक्त रोज केली तरच. हातात हात घेतला तर मैत्री होते. 2 हात स्वामी पुढे जोडले तर स्वामी सोबत येतात. जगाला आकार देणारा साकार होतोय. स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. काळजी करू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे मनापासून आवडेल ते नक्की हृदयापासून जपायचं. जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे.
अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. वृत्ती स्वच्छ, उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो. आयुष्यात अडचणी असतील तर सामना करा आणि पुढे जा. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष न देऊ नका आणि उत्तम दिवसाची आठवण करा. चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्या जे तुम्ही जवळ आहे नेहमी प्रेमाने वागा. आयुष्यातील सदैव चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. स्वामी म्हणतात, ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे, ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण मी सदैव त्यांची साथ देत आहे. त्यांना प्रत्येक अडचणीत, प्रत्येक संकटात मी मदत करत आहे. त्यांना कसल्याच प्रकारची काळजी न करता फक्त प्रयत्न करायचे आहे. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. सर्व काही तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळेल. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमचा विश्वास फक्त माझ्यावर असायला हवा. तुम्हाला जे हवं आहे ते मी देणार आहे, फक्त तुम्ही काळजी करू नका. स्वामीवरती आणि स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवा. ज्याच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधी हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी उभा राहतो. खरी जाणीव मनामध्ये असली पाहिजे आणि माणसाची तीच जी केवळ तुमच्या आवाजावरून तुमचं सुख दुःख समजून घेत असेल. आयुष्यात स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहिलेली होती. ती पाटी अशी होती, कोणत्याही क्लेश मनात न ठेवता आत या. तुम्ही पाप करून थकला असाल, पण मी माफ करून थकलो नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कितीही पाप करा, मी माफ करेल. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि मंदिरात येऊन दर्शन घ्या. सत्य बोलणाऱ्याचे शब्द परखड असू शकतात, परंतु भावना मात्र शुद्धच असते. आयुष्यात गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी बोलतात, आयुष्यातील प्रत्येक अडचणीत तुझी साथ देत आहे मी. काळजी करू नको, तुझ्या सोबत सदैव असणार आहे मी. लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुणालाही डिग्री किंवा काहीही शिकवत नाही. घरांच्या दुःखाहून बाहेरच्यांना आनंद मिळते असे वागू नका. घरातील माणसे खुश असतील तरी पण तुम्ही खुश राहणार हे कधी विसरू नका. जर घरातलेच माणसं दुःखी असतील तर तुम्हीही दुःखी असणार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नाहीतर ही गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये खूप अडचण निर्माण करू शकते. स्वामी म्हणतात, माझ्यावरती विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी आहेत सदैव पाठीशी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी सांगतात, आपल्या मागे काय आहे आणि आपल्या समोर काय आहे हे आपल्या आत असलेल्या गोष्टींच्या तुलनेत लहान गोष्टी आहेत. स्वामी सांगतात, स्वतःला शिकवा की त्यांच्या आंतरिक शक्ती हे बाह्य परिस्थितीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यांच्या आंतरिक शक्तीचा वापर करून ते त्यांच्या समोरील कोणत्याही आव्हानांना मात करू शकता. तुम्ही जे करू शकत नाही ते तुम्ही जे करू शकता त्यात हस्तक्षेप करू देऊ नका. स्वामी बोलतात, स्वतःला सांगा, त्यांच्या मर्यादांवर लक्ष न देता त्यांच्या सामर्थ्य आणि क्षमतावर लक्ष केंद्रित करण्याची आठवण करून द्या. ते आपल्याला करू शकतात यावर लक्ष केंद्रित केल्याने ते त्यांच्या प्रयत्नांमध्ये नेहमी यशस्वी होण्याची अधिक शक्यता असते. स्वतःवर आणि तुम्ही आहात त्या सर्वांवर विश्वास ठेवा. हे जाणून घ्या की तुम्ही आत काहीतरी जे काही ठेवलेलं आहे त्या अडथळ्यापेक्षा मोठे आहात. स्वामी सांगतात, स्वतःला सांगा, आंतरिक शक्ती ही ओळखण्यास आणि ते कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यावर यावर विश्वास ठेवल्यावर प्रेरित करा. म्हणजे स्वतःला जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा हा आत्मविश्वास तुम्हाला त्यांची जी उद्दिष्ट तुमची ते पूर्ण करण्यास सक्षम करेल. मग ते कितीही आव्हानांना तोंड द्या का. स्वामी बोलतात, दूर ध्येयासाठी आपल्याला नवीन स्वप्न पाहण्यास कधीही वृद्ध नसतो. स्वतःला आठवण करून द्या की तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी, नवीन ध्येय सेट करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. नवीन शक्यतांसाठी खुले राहून आणि आत्मविश्वास राखून तुम्ही कोणत्याही वयात मोठे किंवा साध्य करू शकता. तुम्ही हे करू शकता यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही ते अर्धवटमध्ये आहात, आता लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, स्वतःला सांगा, अडथळ्यांवर मात करण्यासाठी ध्येय आणि साध्य स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुम्हाला क्षमतेवर तुमचा विश्वास ठेवण्यास तुम्ही सदैव प्रोत्साहित राहा आणि तुमच्या आठवण करून द्या की तुमचा आत्मविश्वास हा तुमची पहिली पायरी आहे यशाकडे जाण्याचा. तुम्ही नेहमी विद्यार्थी आहात, कधीही मास्तर नाही. तुम्हाला पुढे जात राहावं लागणार आहे. स्वतःला शिकवा की शिकणे आणि वैयक्तिक वाढ कधीही संपत नाही. हे दोन गोष्टी कधीही संपणाऱ्या नव्हता. त्यासाठी तुम्हाला नम्र आणि आत्मविश्वासपूर्ण वृत्ती राखून ते नवीन ध्येय साध्य करण्यासाठी उंची गाठणे सुरू ठेवावे लागेल. यशस्वी होण्यासाठी आपण प्रथम विश्वास ठेवला पाहिजे. आपण आपलं सर्व काही करू शकतो. स्वतःला सांगा आपल्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि तुम्ही त्यांच्या ध्येय जे तुम्हाला साध्य करायचे त्यासाठी प्रयत्न करू शकता. यावर विश्वास ठेवल्यास प्रेरित होते. हा आत्मविश्वास त्यांचा उद्योजक असतो. नेतृत्व इतरांना करा, क्षेत्रातील यश हे तुमचे आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही इतरांना काही सांगत असाल तर ते तुमच्या कामात आले नाही पाहिजे. इतरांना एखादी गोष्ट सांगताना तीच गोष्ट तुमची राहता कामा नये. इतरांना सल्ला द्या, मात्र तुमचे कामं आधी पूर्ण झाल्यालाच हवे. तुम्ही जे काही करता त्यामध्ये फरक पडतो असे वागा, ते घडेल. स्वतःला जगामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांच्या स्वतःमध्ये सामर्थ्याचा विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी सांगतात, स्वतःवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवल्यास आणि निरोगी आत्मविश्वास राखल्यास प्रोत्साहित राहते. ही मानसिकता तुम्हाला उद्योजकता बनवते. नेतृत्व किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला ध्येय साध्य करण्यास मदत करते. तुम्हाला जे काही हवे आहे ते भीती दुसऱ्याच्या बाजूला आहे. स्वतःला नेहमी शिकवत राहा की स्वतःच्या भीतीचा सामना करणे आणि त्यांचा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे हे वाढीसाठी आवश्यक आहे. भीतीवर मात करून ते त्यांच्या पूर्ण क्षमतापर्यंत पोहोचू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा की स्वतः हे गोष्ट साध्य करू शकतो. आपण जिंकलेला पर्वत नाही तर आपण स्वतः जिंकलो. लक्षात ठेवा, स्वतःला आठवण करून द्या की त्यांच्या समोर सर्वात मोठी आव्हान अनेकदा समोरची असतात. तुमच्या समोर भीतीवर आणि आत्मशंकावर विजय मिळवा. तुम्ही कोणत्याही अडथळीवर मात करू शकता आणि ते ध्येय साध्य करू शकता. आत्मविश्वास मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला जे करायचंय त्याची भीती वाटणं, तेच करा. स्वतःला भीतीचा सामना करण्यास आणि नवीन आव्हान स्वीकारण्यास प्रोत्साहित करा. असे केल्याने तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायला मदत होईल आणि प्रतिकूल परिस्थिती अधिक लवचिक बनेल. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा शूर आहात. तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवा. लोकांवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न देखील करू नका. तुम्ही दिसता त्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहात आणि तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक हुशार आहात. स्वतःवर विश्वास ठेवल्यास आणि तुमच्या आंतरिक शक्ती ओळखण्यास तुम्ही सदैव सक्षम असा. स्वतःवर आणि तुमच्यावर क्षमतेवर विश्वास ठेवून ते आव्हानांना तोंड द्या. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला वाटेल तेवढे यश मिळेल. स्वामी बोलतात, आत्मप्रेम आणि स्वीकृतीचे महत्त्व शिकवा. स्वतःला सर्व काही शिकवा. स्वतःला एका गुरुप्रमाणे ट्रेन करा. स्वतःला एका गुरुप्रमाणे उपदेश द्या. स्वतःला एक असा गुरु समजा जे तुम्ही स्वतःला स्वतः शिकवणार आहात. यश हे अंतिम नसते. अपयश कधी घातक नसते. पुढे चालू ठेवणे हे ध्येय आहे. स्वतःला प्रतिकूल परिस्थितीत चिकाटी ठेवण्यासाठी प्रोत्साहित करा आणि हे समजून घ्या की अपयश शिकण्याच्या प्रतिक्रियेचा नैसर्गिक भाग आहे. तुमचा आत्मविश्वास आणि ध्येय टिकून ठेवल्यास ते सतत वाढू शकतात आणि त्यांचं ध्येय साध्य करू शकता. आत्मविश्वासाने तुम्ही सुरुवात करायला नेहमी तत्पर राहा. स्वतःला नेहमी शिकवा की तुम्ही आत्मविश्वासी आहात. हे तुम्हाला सर्व काही मिळवून देईल. जे तुम्हाला मिळतं ते सर्व काही असतं. स्वतःवर विश्वास ठेवून त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी चांगल्या प्रकारे तुम्ही तयार व्हा. आयुष्यात मोठे स्वप्ने पाहण्यासाठी तुम्ही कधी लहान गोष्टीला नाही म्हणू नका. स्वतःच्या वयाची पर्वा न करता, स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय त्याची पर्वा न करता स्वप्नावर विश्वास ठेवल्यास प्रोत्साहित राहा. तुमची जी सहनशक्ती आहे, तुमची जे कल्पनाशक्ती आहे, जे इतरांच्या वयापेक्षा कितीतरी मोठी असू शकते. वयात आणि कल्पनाशक्तीत खूप फरक आहे. आपला वय काय आहे हे मॅटर नाही करत. आपला IQ आणि स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती काय आहे हे जास्त मॅटर करते. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतील. त्या अडचणींचा सामना कसा करायचा आहे तुम्हाला शिकावं लागणार आहे. प्रत्येक गोष्ट शिकावी लागणार आहे, कारण सर्व काही तुम्ही शिकून नाही आला. आत्मविश्वासाने तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जिंकाल असे जिंका. सतत स्वतःला शिकवा की आत्मविश्वास हे शक्तिशाली साधन आहे जे त्यांना कोणत्याही प्रयत्नात यशस्वी होण्यास मदत करते. स्वतःवर विश्वास ठेवून ते आव्हानांना तोंड देण्यासाठी, त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होतील. मोठे स्वप्न पाहण्यासाठी तू कधी लहान नाहीस हे लक्षात ठेवा.
स्वतःला त्यांच्या वयाची मर्यादाची पर्वा न करता प्रयत्न करण्यास मजबूर करा. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास आहे तो काहीही करू शकतो. स्वतःवरती विश्वास असेल तर व्यक्ती अशक्य ही शक्य करू शकतो. स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असेल तर नक्की तुम्ही यशस्वी होऊ शकता. स्वामी म्हणतात, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक संकटात मी तर सदैव तुमच्या सोबत आहे. कोणत्याही गोष्टीत तज्ज्ञ एका काळी नशिवस होते. सर्व काही तुम्हाला मिळते. स्वतःवर विश्वास ठेवा. मुले शिकतात आणि वाढतात, म्हणून स्वतःशी संयम बाळगण्यास प्रोत्साहित करावा. समर्पण आणि कठोर परिश्रम घेऊन त्यांना निवडलेल्या क्षेत्रात तज्ज्ञ बनवू शकता. लक्षात ठेवा, ध्येय साध्य करू शकता. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. जर तुम्ही थोडीशी मेहनत घ्याल तर तुम्ही अडचणीच्या काळात देखील यशस्वी व्हाल. यशस्वी होणे काही फार मोठी गोष्ट नव्हे. यशस्वी होणे अत्यंत सोपे आहे. त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. स्वामी म्हणतात, स्वतःवर जर विश्वास असेल तर सर्व काही शक्य होईल. अशक्य असं काहीच नाही. सर्व काही शक्य आहे. फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. अडचणीच्या काळात तुमची साथ मी देत आहे. अडचणीच्या काळातही तुमची साथ मीच दिली आहे. स्वामी बोलतात, चिकाटी आणि चिकाटी हे दोन शब्द लक्षात ठेवा. जिद्द आणि जिद्द या विभागातील अवतर एखाद्याचे ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी आणि चिकाटीच्या महत्त्वावर जोर देतात. हे गुण अशा मुलांसाठी आवश्यक आहे जे उद्योजकता, नेतृत्व, इतर कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट बनण्याची इच्छा बाळगतात. दृढ निश्चय करून आणि कधीही हार न मानता ते अडथळ्यांवर मात करू शकतात आणि महान गोष्टी साध्य करू शकतात. मी इतका हुशार आहे असे नाही, इतके आहे की मी जास्त काळ संग्रहात राहतो. स्वतःला आव्हाने सांगा. सामोरे जाताना चिकाटीने राहण्यास प्रोत्साहित राहा. हार मानण्यास नकार दिल्याने अडचणीवर मात करू शकता आणि समस्यांचा उपाय शोधू शकता. आपला सर्वात मोठा गौरव कधीही न पडण्यात आणि प्रत्येक वेळी पडण्यात आणि परत उठण्यात आहे. स्वतःला चुकांमधून शिकण्याचे आणि वाढण्याचे संधी म्हणून अडथळे वापरण्याचे मूल्य शिकवा. स्वतःला उचलून धरून आणि चिकाटीने ते साध्य करून तुम्ही पुढे यशाचा अनुभव घेऊ शकता. उत्कृष्ट काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे. तुमच्या आवडीनिवडीचा स्वतःवर पाठपुरावा करून विश्वास ठेवा. यश हा अपघात नाही, ते कठोर परिश्रम, चिकाटी, शिकणे, अभ्यास आणि त्याग या सर्वांची महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतःला आठवण करून द्या की यश हे समर्पण, चिकाटी आणि कठोर परिश्रमातून मिळते. स्वतःच्या उद्दिष्टांसाठी बनबद्ध राहू नका. ते अडथळ्यांवर मात करू शकता आणि त्यांचे स्वप्न साध्य करू शकता. जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही हळू जात आहात हे महत्त्वाचं नाही. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत मी तुमची साथ देत आहे. काळजी करण्याची गरज नाही. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जितके कठोर परिश्रम करता तितके तुम्ही ते साध्य करता, तेव्हा तुम्हाला अधिक जाणवेल. शिकवा आणि त्यांना ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. अशक्य आणि शक्य यातील फरक माणसाच्या दृढ निश्चयात असतो. मुलांना आठवण करून द्या की पुरेशा दृढ निश्चयाने आणि चिकाटीने ते अशक्य वाटणारे उद्दिष्ट साध्य करू शकतात. त्यांना कितीही अडथळे आले तरी त्यांचे स्वप्न हे वचनबद्ध राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात. तुम्ही कधीच आधी केलेली मेहनत पुढे करून कंटाळा आल्यावर तुम्ही केलेली मेहनत म्हणजे चिकाटी. स्वतःला शिकवा की चिकाटीचा अर्थ थकलेले असतानाही कठोर परिश्रम करणे होय. दृढ निश्चय करून आणि संकटात सतत प्रयत्न करून पुढे जाणे त्याला चिकाटी म्हणतात. स्वतःला आठवण करून द्या की त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या स्वप्नासाठी चिकाटी आणि वचनबद्ध राहण्यासाठी प्रोत्साहित करत राहा. भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तयार करणे. स्वतःला शिकवा की त्यांच्या कठोर परिश्रम आणि चिकाटी स्वतःचे भविष्य घडवण्याची शक्ती आहे. दृढ निश्चय आणि केंद्र राहून सर्व काही शक्य होते. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मग काळजी करू नका. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत मी तुमच्या सोबत आहे. स्वतःचा विश्वास असेल तर सर्व काही होते. जर तुमचा खरोखर विश्वास असेल, एखाद्या गोष्टीचा तुम्ही त्याग केला नाही तरी तुम्हाला मार्ग सापडेल. आव्हानांना तोंड देत असतानाही मुलांच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये चिकाटी राहण्यास प्रोत्साहित करा. स्वतःवरती नेहमी विश्वास ठेवा. कोणत्याही ठिकाणी जाण्यास कोणतेही शॉर्टकट नाहीत. स्वतःला सांगा की यशाच्या मार्गावर कठोर परिश्रमच आहे. समर्पण आणि चिकाटी आवश्यक आहे. या गोष्टी नसेल तर यशस्वी होणे तुमची मूर्खपणा आहे. त्यांच्या ध्येयासाठी कष्टबद्ध राहा. सदैव प्रयत्न करा. तुमचे ध्येय काय आहे त्याच्यासाठी मेहनत करा. कामाच्या आधी यश मिळते तीच जागा शब्दकोशात आहे. मुलांना आठवण करून द्या की यश हे कधीही परिश्रमाशिवाय मिळणार नाही. स्वतःही विश्वास ठेवा की परिश्रम तुम्हाला करायचे. स्वतःला सांगा, अपयशाचा सामना करताना यशस्वी होण्याची दृढ निश्चयशक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. अशक्य अशी गोष्टच नाही.
स्वामी बोलतात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वतःवर विश्वास ठेवा, मग बघा सर्व कसं तुम्हाला पाहिजे तसं होते. स्वतःला जर तुम्हाला काही करायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी बोलतात तुम्हाला पाहिजे ते मिळेल, तुम्हाला हवं ते मिळते. स्वतःवर विश्वास ठेवून फक्त प्रयत्न करा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही सर्व काही ध्येय साध्य करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, मग तुम्ही अशक्य असं शक्य कराल. स्वामी बोलतात मी सदैव तुमच्या पाठीशी होतो. मी काल तुमच्या पाठीशी होतो, मी आज तुमच्या पाठीशी आहे आणि मी उद्या देखील तुमच्याच पाठीशी असेल. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण सदैव मी तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्ही एका घट्ट जागेवर पोहोचता तेव्हा सर्व काही तुमच्या विरुद्ध होते. जोपर्यंत असे वाटत नाही की तुम्ही एक मिनिटही थांबू शकत नाही, तेव्हा कधी हार मानू नका, कारण हीच ती जागा आहे आणि वेळ आहे जेव्हा समुद्राची भरती येईल. कठीण काळात चिकाटीचे महत्त्व सांगा. स्वतःला सांगा की कठीण काळात चिकाटी असणे किती महत्त्वाची असते. जर तुम्ही स्वप्न पाहू शकत असाल तर ते तुम्ही पूर्णही करू शकत असाल. स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. प्रोत्साहित करणे, दृढ निश्चय करणे आणि दृढ दृष्टी राखणे हे सदैव महत्त्वाचे आहे. नदी त्याच्या सामर्थ्यामुळे नव्हे तर त्याच्या चिकाटीमुळे खडखड होते. आठवण करून द्या की चिकाटी एक यशस्वी शक्ती आहे. सर्वात जवळची आणि सर्वात सोपी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास काय आहे हे लक्षात घ्या. स्वतःला शिकवा की ऊर्जा आणि चिकाटीने संयोजन आव्हानावर मात करण्यासाठी आपल्याला सर्व काही यशस्वी करण्याचा उपाय मिळतो. स्वतःला आठवण करून द्या की अनेक उद्दिष्टे सुरुवातीला अशक्य वाटू लागतात, परंतु चिकाटी आणि दृढ निश्चयाने ते साध्य करता येतात. त्यांना चिकाटीने राहण्यासाठी प्रोत्साहित करा आणि त्यांच्या स्वप्नांना कधी सोडू नका. चिकाटी हे मुलांमध्ये उद्योजकता निर्माण करते आणि इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विकसित होण्याचा महत्त्वाचा गुण आहे. त्यांच्यासाठी ध्येयबद्ध, वचनबद्ध राहून कधीही हार न मानता प्रयत्न करणे आणि ते आव्हानांना मात करू शकणे, यात महान गोष्टी साध्य करण्याची जिद्द असते. पुढील भागात तुम्ही सर्व काही माहिती कराल. स्वामी म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवा. हा, मी सदैव तुमच्या सोबत असेल. वाढण्याचा प्रयत्न एकमेव मार्ग आहे म्हणजे स्वतःला आव्हान देणे. स्वामी बोलतात सर्व काही तुम्ही शक्य करू शकता. तुमचा विश्वास स्वतःवर असायला हवा. तुम्हाला काहीच अशक्य नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे सर्व काही तुम्हाला शक्य होईल. स्वामी बोलतात अडचणीच्या काळात सतत स्वतःला सांगा की माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. लक्षात ठेवा, सर्वात जवळची गोष्ट हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल. आपल्या सर्व स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे ध्येय असेल तर ते पूर्ण होऊ शकते. मुलांना आठवण करून द्या की ज्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी ध्येय आणि दृढ निश्चय आवश्यक आहे. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आव्हानाने जा. तुम्ही कल्पकता जीवन जगा. तुमच्या आयुष्यात स्वप्नांचे आत्मविश्वास अनुसरण करण्यास आणि त्यांची कल्पकता जाणवण्यास प्रयत्न करा. आपल्यापैकी बहुतेकांचे सर्वात मोठा धाक आहे आपले ध्येय उंचावर ठेवणे. स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही शक्य होईल. स्वामी बोलतात अशक्य असे एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आपल्याला आयुष्यात स्वतः हारणे. जो व्यक्ती स्वतः हरून जातो त्याच्यासाठी मग सर्व काही अशक्यच आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वतः हरत नाही त्याच्यासाठी अशक्य हा शब्दच नसतो. आणि जर स्वामीवर विश्वास असेल तर स्वामी तर अशक्य ही शक्य करतील. म्हणजे तुमच्यासाठी अशक्य असं काही उरणारच नाही. स्वामी बोलतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी कालही तुमची साथ देत होतो, मी आजही तुमची साथ देतो आणि उद्याही तुमची साथ देतच राहणार. स्वतःवर विश्वास ठेवा, मी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करेल. स्वामी बोलतात माझ्या प्रिय मुला, तू माझ्यावर विश्वास ठेव, तुझं सर्व काही चांगलं होणार. अनुकूलता म्हणजे सामना करण्याची जुळून घेणे आणि जिंकण्याची जुळून घेण्याची तयारी होय. अरे स्वतःला आठवण करून दे आत्मविश्वासाची आणि स्वतःला आठवण करून दे आव्हानांशी जुळून घेण्याची. केवळ टिकून राहणे तर संधी मिळते, विजयी होणे देखील आवश्यक आहे. लवचिक राहून ते अडथळ्यांना विजयात बदलू शकता. स्वामी म्हणतात स्वतःवर विश्वास आहे ना, मग काळजी करण्याची काय गरज आहे. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे. हे समजून घेण्यास प्रेरित करते की लवचिकता आणि जवळून येणारे तुमच्यासाठी सर्व शक्य आहे. जर स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करता येते, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी बोलतात अनुकरणापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे असते. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो, प्रयत्न करतो आणि यशस्वी होण्यासाठी जिद्दीने मेहनत करतो तो यशस्वी नक्की होऊ शकतो. स्वामी बोलतात तुमचा विश्वास जर स्वतःवर असेल तर तुम्हाला अशक्य असं काहीच नाही.
सर्व काही शक्य आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. मग बघा तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट व्हायला लागेल. स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही. तुम्हाला जे हवं आहे ते स्वामी नक्की देतील. लक्षात ठेवा, स्वामींनी तुमच्यासाठी सर्व काही चांगलं केलेलं आहे. स्वामी सदैव तुमच्या सोबत असतात आणि स्वामींनी सदैव तुमच्यासाठी सर्व काही ठेवलेलं आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सर्व गोष्टीत, सर्व संकटात मी तुमच्या सोबत असेल. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. अशक्य असं काहीच नाही. बाकी सर्व काही तुम्हाला शक्य करता येते. जर स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती अशक्यसुद्धा शक्य करू शकतो. आयुष्यात प्रत्येक संकटात यश मिळण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवून सदैव प्रयत्न करणे होय. सर्व काही शक्य होते. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही आणि ते तुम्हाला सर्व काही शक्य करते. स्वामी बोलतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त स्वतःला विश्वासी ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता. आयुष्यात प्रत्येक अडचणीत, प्रत्येक संकटात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळते. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही शक्य आहे. अशक्य असं काहीच नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे चांगलंच आहे आणि ते तुम्हाला पुढे नेण्यासाठीच असते. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सर्व काही चांगलं करा. प्रत्येक गोष्ट तुमच्या पुढे सर्व काही होत असते. आयुष्यातील प्रत्येक संकट हे तुम्हाला यशस्वी करण्याच्या मार्गात असते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. सर्व काही तुम्हाला सर्व काही मिळते. स्वामी म्हणतात, तुमचे मते बदला, तुमचे तत्वे ठेवा, तुमची पाने बदला, तुमचे मूळ अब्द ठेवा, सर्व काही चांगलं होईल. नवीन कल्पना आणि दृष्टिकोनासाठी खुले राहून मुलांना त्यांचे जे काही प्रयत्न आहेत ते करायचे असतात. आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर मग मेहनत तर अवश्य लागणार. तुम्हाला मेहनत करायला आवडत असेल, कदाचित तुम्हाला मेहनत करायला आवडत नसेल. मेहनत करायच्या आवडली किंवा निवडीने नसते. मेहनत तर यशस्वी होण्यासाठी असते. यशस्वी होण्याची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला मेहनत ही करावी लागणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही तुम्ही शक्य करू शकता. स्वामी म्हणतात, तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. शेवटी तुम्ही तुमच्या नशिबावर नाही तर मेहनतीवर विश्वास ठेवा. नवीन कल्पना आणि दृष्टिकोनासाठी खुले राहून स्वतःचा मूल्य टिकवून ठेवण्यास प्रोत्साहित राहा. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी अशक्य असं काही नाही. तुमच्या तत्वांशी खरा राहून आणि त्यांच्या दृष्टिकोनाशी जुळून घेतलेला ते वाढू शकतात आणि भरभराटी करू शकतात. शेवटी उद्योजकता, नेतृत्व आणि इतर क्षेत्रांमध्ये स्वतःला प्रेरित करा. वैयक्तिक वाढ आणि स्वतःची सुधारणा या अंतिम विभागात तुम्ही सदैव वैयक्तिक वाढ आणि सन्मान आणि स्वतः सुधारण्याची लक्ष केंद्रित करणाऱ्या अवतारांचा शोध घेऊ शकता. स्वतः सतत शिकण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रयत्न करून तुम्ही योग्य दिशेला जाऊ शकता. नेतृत्व तुम्हाला पुढे नेते. लक्षात ठेवा, जर आपण बदललो नाही तर आपण वाढणार नाही. जर आपण वाढलो नाही तर आपण खेळणार नाही. आणि जर आपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले नाही तर आपण यशस्वी होऊ शकणार नाही. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग स्वतःसाठी प्रयत्न करणे. यशस्वी व्यक्ती तो होत असतो जो स्वतः प्रयत्न करत असतो. जो व्यक्ती प्रयत्नांवरती आणि स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवेल तो नक्की आयुष्यात यशस्वी होईल. स्वामी बोलतात, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मेहनत करणे. जगातील सर्वात मोठी खुली म्हणजे स्वतःचे प्रयत्न करण्यासाठी मेहनत करणे. हे ओळखण्यासाठी प्रेरित करा स्वतःला की तुम्ही स्वतःची सुधारणा करून नेहमी चांगले जगू शकता. सतत चांगले बनण्याचा प्रयत्न करून ते त्यांच्या पूर्ण क्षमता अनलॉक करू शकता. लक्षात ठेवा, ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला जीवनात योगायोगाने चांगले होता आले नाही तरी स्वतः चांगले व्हा. आयुष्यात कदाचित देवाने तुम्हाला खूप संकटे दिली असतील, देवाने तुम्हाला अडचणी दिल्या असतील, पण तुम्ही काहीही करू शकता. या गोष्टीवर विश्वास ठेवा. देव कधीच तुम्हाला म्हणत नाही मी तुम्हाला सोडलेले. देव कधीच तुम्हाला म्हणत नाही मी तुमची साथ देत नाही. देव तर म्हणतो, माझ्या प्रिय मुला, मी तुझी साथ कालही दिली होती. अरे, मी तुझी साथ तर आजही देत आहे आणि उद्या देखील मी तुझी साथ देणार आहे.
काळजी करू नका, सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वतःवर आणि स्वतःच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. सर्व काही तुम्हाला मिळेल. स्वतःवर विश्वास असेल म्हणजे तुम्ही सर्व काही मिळवू शकता. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची गरज नाही. मी काल तुझ्या पाठीशी तर होतो, मी आज तुझ्या पाठीशीच आहे आणि उद्या देखील पाठीशी असणार. वैयक्तिक विकास हा असा विश्वास आहे की जो आपण स्वतःला विकसित करण्यात आवश्यक असलेला प्रयत्न असते. वेळ आणि शक्ती योग्य ठेवा. मुलांना त्यांच्या आत्ममूल्याचा विश्वास ठेवण्याचा आणि त्यांच्या वैयक्तिक वाढीसाठी वेळ आणि मेहनत समर्पित करण्याचे महत्त्व शिकवा. स्वतःचे आणि विकासाचे मूल्यांकन करून ते अधिक यश आणि आनंद मिळवू शकाल. सतत वाढ आणि प्रगतीशिवाय सुधारणा, यश आणि यश या शब्दात अर्थ नाही. स्वतः हे समजून घेण्यासाठी प्रोत्साहित राहा की वाढ आणि प्रगती हे यशाचा पाया आहे. आत्मसुधारणेसाठी प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतः सर्व काही करू शकता. स्वतःचा जर विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काही नाही. दररोज प्रयत्न करा. प्रत्येक प्रकारे तुम्ही चांगले आहात आणि चांगलं होत राहा. स्वतःचा वैयक्तिक वाढ करण्यासाठी सकारात्मक आणि सक्रिय मानसिकता स्वीकारा. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न नक्की करावे लागतील. प्रयत्न जर चांगले असतील तर यश लवकर मिळतं. प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर यशस्वी लवकर होऊ शकता. प्रयत्न जर योग्य दिशेला असेल तर लवकर तुम्हाला यशही मिळेल. प्रयत्न करण्यात नाही तर प्रयत्न योग्य दिशेला करण्यात विश्वास ठेवा. अशक्य तुमच्यासाठी काही नाही, सर्व काही शक्य आहे. स्वामी बोलतात, मी तुमची कालही साथ दिली, मी आजही साथ दिली. चांगला सेवक नाही तर चांगला मालक व्हायला शिका. मुलांना आयुष्यात काय करायचं यापेक्षा जास्त तुम्हाला पुढे कसं जायचं हे लक्षात घ्या. तुमचे मित्र काहीही करत का असेना, पण तुम्ही त्याच गोष्टीकडे जा जे तुम्हाला आवडते. जो चांगला सेवक नाही तो चांगला मालक सुद्धा होऊ शकणार नाही. वैयक्तिक वाढीचा एक भाग म्हणून इतरांची सेवा करण्याचे मूल्य समजून घेण्यासाठी प्रयत्न करणे. एक चांगला सेवक होऊन शिकून ते आवश्यक नेतृत्व गुण आणि इतरांबद्दल सहानुभूती विकसित करू शकतो. स्वतःवर विश्वास असेल तर तुमची सुरुवात कुठूनही होते. तुम्ही स्वतःला एक पात्र बनवण्याचे स्वप्न पाहू शकता. तुम्ही हातोडा मारून स्वतःला एक बनवा. लक्षात ठेवा, प्रयत्नाशिवाय तुम्हाला यश नाही. आणि आजकाल या जगात यशस्वी तोच व्यक्ती झालेला आहे ज्याने मेहनत केली. तुम्ही न मेहनत करता यशस्वी व्हाल असं होणे शक्य नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्ही लवकर यशस्वी होऊ शकता. स्वामी म्हणतात, माझ्यावर आणि माझ्या शक्तीवर जर तुझा विश्वास असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही. माझ्या प्रिय मुला, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुला काळजी करण्याची चुकीनेही गरज नाही. मी तर तुझी साथ कालही दिली. अरे, मी तर तुझी साथ आजही देत आहे. मी उद्या नक्की तुझी साथ देईल आणि तुझी साथ मी कधी सोडणार नाही हे सुद्धा नक्की. काळजी करू नको, स्वतःवर विश्वास ठेव आणि प्रयत्न कर. तुझ्यासाठी अशक्य अशा गोष्टी मी शक्य करणार आहे. स्वामी बोलतात, मी काल तुझी साथ देत होतो, मी तर आज तुझी साथ देत आहे. मी उद्यालाही तुझी साथ देणार आहे. तुझा विश्वास ठेव माझ्यावर. मी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणेच करणार आहे. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करतो हे मात्र तू लक्षात ठेव. सर्व काही तुझ्या चांगल्याचंच होणार आहे. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. सर्व गोष्टी तुला हव्या तशा होणार आहेत. काळजी करू नको, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होते. अशक्य असं शक्य काहीच नाही. सर्व काही शक्यच आहे. जो व्यक्ती म्हणतो की हे अशक्य आहे तो व्यक्ती पूर्णपणे मूर्ख असतो. कारण या जगात अशक्य फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे स्वतःवर विश्वास न ठेवणे. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास न ठेवेल त्याच्यासाठी अशक्यच अशक्य असेल. ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असेल तो सर्व काही करू शकतो. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. जर तुमचा विश्वास स्वतःवर असेल, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे व्हायचं असेल असं वाटत असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न कर. माझ्या प्रिय मुला, तुला नक्की स्वामी यश देतील. संकटात आणि अडचणीच्या काळात स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असतील. स्वामींनी सदैव तुझी साथ दिली. स्वामी सदैव तुझी साथ देत आहेत. स्वामी कधीही म्हणतात की तू काळजी नको करू, मी नेहमी तुझ्या सोबत असेल. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. काळजी न करता ऐक, तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. श्री स्वामी समर्थांवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव.
सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. तुझा विश्वास स्वामीवरती आहे, मग तुला काळजी करण्याची गरज कशाची? स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही शक्य करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करा. मी काल तुमची साथ दिली, अरे मी आज तुमची साथ देत आहे आणि मी उद्या देखील तुमची साथ देणार आहे. मी साथ कधी सोडत नसतो. मी ज्याची साथ देतो त्याच्या आयुष्यात नेहमी त्याची मदत करत असतो. स्वतःवर आणि स्वामीवर विश्वास असेल तर मग तुम्हाला काळजी करण्याची गरज काय? स्वतःवर आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे, मग काळजी नका करू. फक्त करा ते मात्र प्रयत्न. स्वामी म्हणतात, जर तुम्ही प्रयत्न कराल तर नक्की हे तुमच्यासाठी चांगलं असेल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, सर्व काही चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, अशक्य असं काही नाही. मी सर्व काही शक्य करणार आहे. मी कधीच तुम्हाला एकटे सोडलेले नाही. मी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करणार आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमचं सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नाही झालं तर बोल, सर्व काही नक्की तुझ्या मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, मी सदैव तुमची साथ देतो. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. काल, आज, उद्या सदैव मी तुमच्या सोबत आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मी कधीच तुमची साथ सोडली नाही. मी कधीही तुमची साथ सोडणार नाही. मी तर सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि सदैवच असणार आहे. हे गोष्ट तुम्हाला माहिती असू द्या. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, मी तुमची मदत करत आहे. मी तुमची मदत केली आहे आणि तुमचीच मदत करणार आहे. तुमचा विश्वास माझ्यावर आहे ना? मग काळजी करू नका. ओम श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही करतात. ओम श्री स्वामी समर्थ असे म्हणा. हा जप केल्याने आयुष्यातील अनंत संकटांचा तुम्हाला सामना करण्याची जिद्द येते. आयुष्यात जर स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य असं शक्य स्वामी नक्की करतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थ महाराज अशक्य शक्य करत असतात. आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. आपला त्यांच्यावर विश्वास असला म्हणजे ते सर्व काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करतील. श्री स्वामी समर्थ म्हणा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं कुठलीच गोष्ट नाही, कारण अशक्य ही शक्य करतीलच स्वामी.